नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तुही रे माझा मितवा या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आता यांच्या घरी त्या सुवर्णपादुका तर आलेल्या आहेत आणि त्याचा जल्लोष खूप मोठ्या मोठ्याने होत आहेत. आता सुरुवातीलाच मामा म्हणतात की दत्तगुरु महाराज की जय. बघा ईश्वरी आता ते फुलांचं ताट खाली ठेवते आणि हात जोडते आणि नमस्कार करते आणि अर्णव तसाच उभा असतो. तर ईश्वरी त्याला होते की हात जोडा. त्यावेळेस अर्णव सुद्धा हात जोडतो. त्यांचं दर्शन झाल्यानंतर अर्णव म्हणतो की ताई, आणि अंजली ताई म्हणते की राजेशला चला या. प्रेक्षकांनो, इकडं अंजली किती मनोभावे त्या पादुकांची, स्वर्ण पादुकांची पूजा करत असते. हळदी कुंकू अक्षदा वाहते, फुलं वाहते आणि हा राजेशच्या मनात बघा, आणि तो म्हणतो काय देवा, माणसासारख्या या पापी माणसाची किती काळजी आहेत रे तुला. पैशांची एवढी भयंकर गरज असताना चकाकणारं सोनं चक्क घरी चालत आलं. बघा प्रेक्षकांना, इकडे ईश्वरी अर्णवकडे बघून हसत असते आणि अर्णव लगेच तिला म्हणतो की बहाना. तिची स्माईल लगेच बंद होते. का इकडे अंजलीची पूजा होती. अंजली त्या राजेशला म्हणते की अहो, ते फूल देते आणि त्याच्या हातात देते. तो ते फूल घेतो आणि त्या पादुकांवर ठेवतो आणि त्या स्वर्ण पादुकांना अशा हात लावतो की जणू काही त्या पादुका त्याच्याच आहेत. यांची झाल्यानंतर इकडे मामा मामी सुद्धा त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी, पूजा करण्यासाठी पुढे येतात. बघा त्याच्यानंतर आकाश सुद्धा पूजा करतो. आकाश झालं की आजी पुढे येतात. आजी सुद्धा त्या दत्तांच्या स्वर्ण पादुकांची पूजा करतात. बघा हा राजेश काय विचार करतो की एवढे सगळे घरात असताना या पादुका चोरायच्या कशा. बघा जे पालखी घेऊन आलेले असतात ना, त्यांना आजी म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही सुद्धा दत्तगुरूच आहात. आजी म्हणतात की तुमचे पाय आमच्या घराला लागले हे आमचं सुद्धा भाग्यच आहे. बघा आजी त्या सगळ्यांना बसायला लावतात. आता सगळेजण बसतात, पण हा राजेश बघा त्या पादुकांजवळच उभा असतो आणि काहीतरी विचार करतो आणि हातात फोन काढून तो तिथनं निघून जातो. आणि हे सगळे बसलेले असतात. सगळ्यांसाठी ईश्वरीने जो प्रसाद बनवलेला असतो ना, तो प्रसाद ती सगळ्यांना देते. त्यातले ते प्रसाद सगळेजण खातात आणि ते दोघं जण पादुका घेऊन आलेले असतात ना, ते म्हणतात की वा आजी, प्रसाद खूपच छान झालेला आहे. अंजली म्हणते की ईश्वरीने केला आहे, ईश्वरी अर्णवची बायको. त्यातले एक जण म्हणतात की प्रसाद खरंच मनापासून केलेला दिसतोय. हा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव सांगतो की ऍक्च्युली काय आहे ना, तिने काल रात्रीच, पण ईश्वरी म्हणते की सर नका सांगू. तिचं असं म्हणणं असतं की नाही, कौतुक नाही करायचं, असं बहुतेक तिचं म्हणणं असावं. मग त्या पुढे सांगत नाही. ते म्हणतात की स्वामी इथे येणार आहे असं मला सांगितलं होतं, ते कधी पोहोचतील. म्हणतात की स्वामी दत्त स्थानावरून पायी चालत निघालाय. उद्या आज संध्याकाळपर्यंत त्यांचे आगमन तुमच्या घरी होईल. त्यातला एक जण म्हणतो की स्वामींच्या उपस्थितीतच पादुकांवर अभिषेक होणार आहे. स्वामींचे आशीर्वाद मिळणार आहेत या घराला. खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे. आजी म्हणतात खरंय, माझे अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. आजी म्हणतात की माझे भाग्य थोर आहे. माझे डोळे मिटायच्या आत मला हा प्रसंग बघायला मिळणार आहे. स्वामींच्या मुखातून दत्त महाराजांचीच वाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यातला एक जण म्हणतो की खरं आहे. तो म्हणतो खरंय आजी, स्वामींचे शब्द खरे झाल्याशिवाय राहत नाही. आमचा सुद्धा अनुभव आहे. आता मामांनाही उत्सुकता असते, म्हणून मामा म्हणतात की आई स्वामी, आई म्हणतात की म्हणजे आजी म्हणतात की अरे येईल तेव्हा दर्शन होईलच ना. मामा म्हणतात की चला, तुमच्या सगळ्यांची भोजन व्यवस्था मागे लॉन मध्ये केली आहे. प्रेक्षकांना मामा म्हणतात की आकाश त्यांना लॉन कडे घेऊन जा, आणि ते सगळे जे आलेले असतात त्यांना सर्वांना आकाश लॉन कडे घेऊन जातो. इकडे आजी म्हणतात की चला, सगळं सागर संगीत पार पडलं म्हणा. उद्याचा अभिषेक जेवढा झाला की सगळं सार्थकी लागलं असं म्हणायला काही हरकतच नाही. म्हणतात अगं आई, तू आता सगळं ईश्वरीवर सोपवलंयत ना, तर मग निश्चिंत राहा काय ग. आणि अंजली म्हणती हो आजी, ईश्वरी असली म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल. मध्येच मामा म्हणजे बोलतात की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आणि सगळेजण त्या दत्तांच्या स्वर्ण पादुकांचं दर्शन घेतात. ईश्वरी इकडे मनोमन म्हणते की आजींचा विश्वास असाच कायम राहू दे. आता इथे म्हणजे दिवा तेवत असण्यासाठी ही ईश्वरी त्याच्यामध्ये तेल टाकत असते आणि तिला आठवतं की आजी काय म्हणतात ते. दत्तस्थानांवरून दत्तांची पालखी येणार आहेत उद्या. आजी म्हणतात की चिंटू, तू आणि ईश्वरीने हा अभिषेक करायचा आहे. म्हणतात की हे यजमानपद मिळावं ही सात्विकाची इच्छा होती. एकदा आपल्या घरात दत्तपादुका येऊन गेल्यात ना, सगळं अगदी मंगलमय होईल. तिला आठवतं की आजी म्हणतात की या सोहळ्यात कसलीही चूक होणार नाही, बघण्याचं काम तुझं आहे. आजी तिला म्हणतात की कारण हा राजशिर्केंच्या इब्रतीचा सुद्धा प्रश्न आहे, हे तुझ्या लक्षात आलंच असेल.
प्रेक्षकांनो इकडे ही दिव्यात तेल टाकत असते तेवढ्यात तिथे आजी येतात आणि म्हणतात की ईश्वरी म्हणते की हा आजी. आजी म्हणतात हे गोमित्र आणि हे दुर्वा. ईश्वरी म्हणते की हे कशासाठी. आजी म्हणतात की उद्या अभिषेक आहे, त्यासाठी तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. आजी म्हणतात की म्हणजे भल्या पहाटे, कळतंय का. ईश्वरी म्हणते की हो आजी, नक्की उठेल मी. उठून जीर्भूत होऊन दुर्वांनी गोमूत्र सगळ्या घरभर शिंपडून घराची शुद्धी करावी लागेल. त्यानंतर आवरून मग अभिषेकाची तयारी करायची. ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल. आजी म्हणतात की ब्रह्ममुहूर्त चुकता कामा नये. आजी म्हणतात की सूर्योदयाच्या आत हे सगळं झालं पाहिजे, नीट लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते की हो आजी, नक्की करेल मी. प्रेक्षकांना आता ही ईश्वरी ते गोमूत्र आणि ते दुर्वा तिथे पादुकांजवळ ठेवते आणि दर्शन करते आणि वर निघून जाते. बघा, ईश्वरी झोपण्यासाठी निघून गेलेली असते आणि आता पहाट झालेली असते, म्हणजे ब्रह्ममुहूर्त आलेला असतो. कशावरनं तर हा राजेश उठून बाहेर आलेला आहे, त्याला त्या पादुका चोरायच्या आहेत. तो सगळीकडे बघतो की सगळे झोपेल आहेत ना व्यवस्थित. खाली व्यवस्थित बघतो, वरती बघतो, ईश्वरी अर्णव दोघेही व्यवस्थित झोपेल आहेत ना. आणि सगळा कानोसा घेतल्यानंतर तो त्या पादुकांजवळ जातो. इकडे हा राजेश म्हणतो की भोळ्या भाविकांसाठी पादुका, माझ्यासाठी 24 कॅरेट सोनं. बघा राजेश किती हलकट आहेत प्रेक्षकांनो. तो म्हणतो की याला म्हणतात देवाची खरी भक्ती. प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठलीये आणि आंघोळ वगैरे करून ती रेडी होते आणि म्हणते की लवकर तर उठली आहेत, आता आजींना एक पण शिकायचा मोका देणार नाहीयेत मी. बघा प्रेक्षकांना हिचं आवरत असताना अर्णवकडे लक्ष जातं आणि ती अर्णवकडे बघतच राहते आणि त्याच्याजवळ येते आणि म्हणते की किती गोड दिसतोय. झोपलेला भडकुचन, आलेला गुस्सा हवेतच उडून जातो. ईश्वरी त्याला म्हणते की परफेक्ट मॅच नाही आहेत का मी. ईश्वरी सुद्धा हा चॅलेंज देते की बघतेस तुम्ही तुमच्या मनातलं प्रेम कधी व्यक्त करतायत ते. बघा प्रेक्षकांना आता अर्णवशी तिचं बोलून झाल्यानंतर ती येतात आपल्या गणूबाप्पाकडे आणि त्याच्याजवळ प्रार्थना करते आणि म्हणते की गणूबाप्पा, जी कृपादृष्टी असू देत माझ्यावर. आज माझ्या हातून सगळं नीट पार पडू दे, जे आजी खुश होतील आणि त्यांचा माझ्यावरचा राग निघून जाईल. बघा प्रेक्षकांनो इकडे ही ईश्वरी आजी खुश होण्यासाठी किंवा आजीचं मन जिंकण्यासाठी किती गोष्टी करत असतात, तरी आजी ही तिच्या बाजूने कधी म्हणजे बोलत नाही. बघा ना, मागे पण आपण बघितलं की कोजागिरीच्या रात्री किती जागरण केलं तिने. आणि असो, आता बघूया. आता इकडे बघा, हा राजेश आहेत ना, हा त्या स्वर्णपादुका चोरण्यासाठी हात लावणारच तेव्हा त्याला कडीचा आवाज येतो आणि तो वरती बघतो तर काय, त्याला जे दरवाजा उघडताना दिसतो आणि तो घाबरून लपून जातो सोफ्याच्या मागे. बघा प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की इतक्या रात्री ही काय करते इथे, आणि ती वरतून खाली येते आणि त्या पादुकांचं दर्शनही घेते. आता बघा प्रेक्षकांनो, येणे ते गोमित्र आणि दुर्वा घेतलेले असतात आणि त्या सगळ्या घरभर पसरवण्यासाठी एक ठिकाणी त्या शिंपडत असते. बघा प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की ह्यावेळी ही घरात गोमूत्र का शिंपडत बसलीये. वाटलं होतं सगळे साखर झोपत असतील तोपर्यंत आपलं काम साधून घ्यावं. काहीही झालं तरी मी इथे हे कळता कामा नये. प्रेक्षकांना ही ईश्वरी ते गोमूत्र शिंपडत अगदी त्याच्या समोर आलेली असते आणि हे राजेश बघून घेतो आणि तो तर प्रेक्षकांना खूपच घाबरलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्याचाच रंग आपण बघतो की कसा उडाला आहे. प्रेक्षकांनो, हा सोफ्याच्या मागे परत जाऊन लपतो आणि त्याला तर दिसतंय काय, इनी दिशा परत बदललेली दिसते आणि तो म्हणतो की यार ही तर आपल्याच बाजूने येते. प्रेक्षकांनो, तो जिथे लपलेला असतो ना त्याच ठिकाणी ईश्वरी ते गोमित्र शिंपडण्यासाठी येते, कारण तिला सांगितलेलंच तसं असतं की सगळ्या घरभर कोपऱ्यामध्ये गोमित्र शिंपडायचंय. आता हा राजे ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ही ईश्वरी गोमित्र शिंपडत असते. तो खूपच घाबरलेला दिसतोय. तो बघा ना कसं तिच्यापासून लपून कसा सगळ्या त्या सोफ्याला त्याने लोटांगण घातलेले आहेत, बरोबर आहे की नाही. आणि असं करत तो घाबरून बाहेर जाऊन आता लपतो. बघा प्रेक्षकांनो, हिचं आता सगळे घरामध्ये गोमित्र शिंपडून झालेलं दिसतंय आणि आपण बघतो की वरतून अर्णव सुद्धा बाहेर आलेला दिसतोय आणि हा इकडे राजेश म्हणतो की थोडक्यात वाचलो. प्रेक्षकांना इकडे अर्णव डोळे चळतच खाली उतरत असतो आणि इकडे शिंपडून झाल्यानंतर ही ईश्वरी त्या स्वर्ण पादुकांचे दर्शन घेत असते आणि दर्शन झाल्यानंतर अर्णव तिला आवाज देतो की मी सिद्धोर. ईश्वरी म्हणते की सर. बघा,
बघा राजेश म्हणतो की अर्णव, अरे आता हा एवढ्या रात्री काय करतो इथे. ईश्वरी म्हणते की अहो काय एवढ्या लवकर का उठलात तुम्ही. अर्णव म्हणतो की आय एम सॉरी, मीच तुला उठवणार होतो. मी अलार्म सुद्धा सेट केले होते, ते वाजलेच नाहीत. आय एम सॉरी. ईश्वरी म्हणते की काही हरकत नाहीये, तुम्ही जाऊन झोपा, मला अजून अभिषेकाची तयारी करायची आहे. अर्णव तर पादुकांकडे बघतो आणि म्हणतो की ओके, आर यू शुअर तुला हेल्प लागणार नाहीये. ईश्वरी म्हणते की नाही सर. म्हणते की तुम्ही झोपा. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव वरती जाताना आपल्याला दिसतो आणि इकडे या राजेशच्या घाबरटपणामुळे त्याच्या हातात तो फ्लावर फ्लास्क खाली पडतो. बघा अर्णवला तो आवाज ऐकायला येतो, त्यामुळे अर्णव वरती चढणार, तो एक पाऊल परत खाली उतरतो. या प्रेक्षकांनो, आता अर्णव जिथे फ्लास्क पडलेला असतो तिथल्याच दिशेने चालत येत असतो आणि इकडे हा राजेश म्हणतो छे, इथनं पळूनही जाऊ शकत नाही, अडकलो आहेत मी फार. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी पूर्ण मग्न असते त्या पादुकांची पूजा वगैरे करण्यासाठी आणि तिला माहीतच नसतं की अर्णव सर वरती गेलेले नाहीच आहेत. ते इकडे आपल्या पाठीमागून जिथे त्याला आवाज आला तिकडे गेलेले आहेत, पण ईश्वरीचं त्या आवाजाकडे सुद्धा लक्ष नसतं. प्रेक्षकांनो बघा, ऐश्वरी आता त्याच्याजवळ येते, अर्णव तिथेच थांबलेला असतो आणि इकडे या राजेशला खूप म्हणजे खूप घाबरायला होत असतं. त्याला असं वाटतं की जर आता अर्णव तिथे आला तर आपण पकडले जाऊ, असं काहीच त्याला वाटत असतं. बघा आता ऐश्वरी त्याला आवाज देते म्हणून तो तिथेच थांबलेला असतो आणि अर्णवचं सगळं लक्ष त्या खिडकीकडे जातं की कोणी आहे का तिथे, कसला तरी आवाज झालेला आहे. अर्णव ईश्वरी म्हणते की सर काय झालं आहे. आणि अर्णव म्हणतो की अगं कसला तरी आवाज आला दार उघडण्याचा, मामी वगैरे उठली का. ईश्वरी म्हणते की नाही सर, 3 वाजलेत, सगळे झोपलेत अजून. ईश्वरी म्हणते की तुम्ही पण जाऊन झोपा, मी तुम्हाला सकाळी 6ला उठवते. अर्णव म्हणतो की नको मी सुंदर, मी आता झोपत नाही, मी फ्रेश होऊन येतो. अर्णव तिला म्हणतो की मी फ्रेश होऊन आल्यावर मला ब्लॅक कॉफी देशील विदाऊट शुगर. ईश्वरी म्हणते की हो. प्रेक्षकांना आता इकडे अर्णव सुद्धा वरती फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो, पण ईश्वरी तिथे मात्र आता अर्णव बोलल्यानंतर परत एकदा चेक करते की नक्की कोणी नाही ना तिथे. 2दा-3दा बघते, कोणी नसतं आणि ती तिथनं निघून जाते. ती सुद्धा मग वर बेडरूम मध्ये निघून जाते. बघा प्रेक्षकांना, इतक्या लवकर हिने ब्लॅक कॉफी केलेली सुद्धा दिसते आहे, कारण हातामध्ये मग दिसतोय आणि तो ती वर घेऊन जातानाही दिसते. प्रेक्षकांना, हे दोघेही वरती गेल्यानंतर हा राजेश त्यांचा कानोसा घेतो की कोणी नाही ना खाली आणि पटकन तिथनं पळत येतो आणि त्या पादुकांजवळ उभा राहून म्हणतो की आजचं माझं नशीब खूप जोरात आहे. म्हणतो की यात तर काही शंकाच नाही. बघा प्रेक्षकांनो, आता याची हिंमत तर एवढी झाली, त्याने खरंच त्या सुवर्ण पादुका चोरलेल्या आहेत म्हणजे हातात घेतल्या आणि त्यांचं दर्शन घेतो आणि म्हणतो की देवा, आहेस रे तू खरा. बघा प्रेक्षकांना, आता तो पण चोरून त्या पादुका निघून गेलेला असतो आणि आता बघा सकाळ झालेली असते आणि ईश्वरी सगळं पूजेचं ताट वगैरे घेऊन त्या पादुकाच्या तिथे येतेच तर तिला समोर पादुका दिसतच नाही. बघा प्रेक्षकांनो, ती घाबरून सुद्धा इतकी जाते की तिच्या हातातनं ते पूजेचं ताट खाली पडतं आणि बघा खाली पडल्यानंतर आवाज झाला तर सगळेजण धावत येतात. आता आकाश धावत येतो, अंजली धावत येते, मामी सुद्धा येतात, आजी सुद्धा येतात, मामा सुद्धा असतात आणि म्हणतात की काय झालं. आणि इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की पादुका. सगळेजण त्याच्याकडे बघतात तर त्याच्यात पादुका नसतातच. प्रेक्षकांनो, सगळ्यांना खूप मोठं टेन्शन येऊन जातं की पादुका नक्की गेल्या तरी कुठे. तर बघा, हा तोंडाला हात लावून उभ्याच असतात. हा राजेश फक्त गंमत बघत असतो. आपल्याला तर माहितच आहे प्रेक्षकांनो की ह्या पादुका नक्की तरी कोणी चोरलेल्या आहेत ते. बघा हा राजेश आता किती कांगावा करतो ते आणि समोर येऊन म्हणतो की अरे बापरे, सोन्याच्या पादुका गायब कशा काय झाल्या. का प्रेक्षकांनो, ही मामी सुद्धा कशी आता आव आणते आणि म्हणते की अशा कशा झाल्या या पादुका गायब. का प्रेक्षकांनो, आता इथे बहुतेक काय होणार आहे तर सगळेच घरात असल्यामुळं सगळ्यांवरच चोरीचा आळ तर यायलाच हवात ना. प्रेक्षकांनो, फक्त बिचाऱ्या ईश्वरीवर कशाला चोरीचा आळ यायला पाहिजे. असो, इथेच या मालिकेचे एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, आजचे डायलॉग जरा कमी असल्यामुळे आज थोडीशी शॉर्टकट अशी आपण रिव्ह्यू दाखवलेली आहेत. तरीही तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आता आपण बघूयात की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. प्रेक्षकांनो, इकडे ही मामी ईश्वरीवरच आळ लावते आणि म्हणते की खरं सांग, त्या पादुका कुठे आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश म्हणतो की तुम्ही ईश्वरीजीवर संशय काय घेतायत. मामी म्हणतात की तिच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयाची गरज आहे.
मी डायरेक्ट आरोप करून मोकळ्या होतात प्रेक्षकांनो. त्या म्हणतात की हिनेच चोरल्या आहेत पादुका. बघा प्रेक्षकांनो, आता अर्णव असताना हे सगळं होऊ देईल का तो? आणि अर्णव म्हणतो की मामी स्टॉप इट. अर्णव म्हणतो की तू एवढा मोठा आरोपच माझ्या बायकोवर केलास कस काय मामी? बघा अर्णव ईश्वरीचीच बाजू घेतो आणि म्हणतो की मला खात्री आहे माझी बायको असं काम कधीच करणार नाही. बघा प्रेक्षकांना, आता इकडे आजीही तेच विचारते. आता तर तिला माहीत असतं किंवा घरात कोणाला माहीत असतं तर सांगितलंच असतं ना. आता चोरीला गेलाय हे साधं सिंपल लॉजिक यांना कळत कसं नाही. आजी सुद्धा विचारतात की पादुका गेल्या तरी आहेत कुठे? अर्णव म्हणतो की आजी मला थोडा वेळ दे. तर पादुका चोरणारा म्हणजे चोर आणि पादुकाही तुझ्या समोर असतील. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या राजेशचे मात्र लाईट लागलेले दिसत आहेत. कारण अर्णवने ती जबाबदारी घेतली तर त्याला माहिती आहे की अर्णव आता ते सगळं शोधूनच राहील म्हणून. कारण त्याच्या बायकोवर आरोप झालेले असताना तो नक्की शोधण्याचा प्रयत्न करेल. ईश्वरी सुद्धा आजींना सांगते की आजी, गुरुजी यायच्या आत पादुका इथे असतील. आणि बघा प्रेक्षकांनो, आता मला तरी वाटते अर्णवला संशय आहेत की ह्या पादुका त्याने चोरलेल्या आहेत. कारण त्याला माहिती ना त्याला पैशांची गरज आहे, तर तो काय काय आणि कसं कसं करू शकतो. असो प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.